तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. मम्मीने इकडे लोणचं बनवायला घेतला होता आणि मी घेतला होता आलू पुलाव. सो 1.5 वाटी मी बासमती तांदूळ घेतला, त्याला 2-3 वेळा वॉश केला. त्याच्यानंतर मग पाणी टाकून एक अर्धा तास ते तांदूळ भिजत ठेवले. नंतर इकडे मी कोथिंबीर, आळा मिरची म्हणजे त्याची एक थिक पेस्ट करून घेतली आणि साईडलाच मी मस्त एक टॉमॅटो, कांदा आणि बटाटा कटिंग करून घेतला आणि प्लेटमध्ये बेसिक मसाले काढून घेतले होते. हळद, लाल तिखट, गरम मसाला असे, जिरा वगैरे. त्याच्यानंतर कुकर घेतला, कुकरमध्ये तेल टाकला, तेजपत्ता टाकला, 2-3 पानं कढीपत्ता टाकला आणि त्याच्यानंतर लगेच मग कांदा टाकला, टोमॅटो टाकला आणि ते थोडंसं तेलावर असं गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेतला. परतवल्यानंतर त्याच्यामध्ये मी जी आपण पेस्ट बनवली होती आला लसूण मिरचीची, ती पेस्ट ॲड केली. ती पेस्ट ॲड करून पुन्हा मी 1-2-3 मिनटं परतवून घेतला. असं काही जण सिंपल पद्धतीने पण बनवतात किंवा खडे मसाले वगैरे टाकून, असं मी अशीच बनवते एकदम सिंपल. त्यानंतर मग त्याच्यामध्ये बटाटा टाकला. बटाटा थोडा मोठा झाला होता कारण माझी खूप घाई झाली होती, पण ठीक आहे, टेस्ट छान झाली होती. सो स्वतः बनवलं आहे म्हणून नाही सांगत आहे. कुकरचं झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफ काढून घेतली कारण बटाटा शिजायला पाहिजे. त्यानंतर बेसिक मसाले ॲड केलं, ते पुन्हा सर्व मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं कारण मसाला आपला करपायला नको म्हणून. त्यानंतर मग भिजवलेला बासमती तांदूळ आहे तो त्याच्यामध्ये ॲड केला. ते सर्व मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये मी 2 वाटी पाणी ॲड केलं. व्हिडिओ काढायला मी विसरली होती, पण तसंच कुकरचं झाकण लावू नका बाई, पाणी वगैरे ॲड करा. व्हिडिओ बघून तसंच करायला जाऊ नका. त्याच्यानंतर कुकरच्या मी 2 ते 3 शिट्ट्या काढून घेतल्या आणि 10 मिनटं कुकर थंड होऊन दिलं. त्याच्यानंतर बघू शकता किती छान असा कलर आला होता. लगेच कोथिंबीरची गार्निशिंग करून घेतली आणि लगेच गरम गरम वाढून घेतला आणि जेवायला बसलो. असा होता आपलाचा दिवस. बाय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.